नमस्कार. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही इथे वर्धा वर्धा शहराजवळ आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत मनीषाताई मेघे आणि अविनाशजी सातव. वर्धा इथून जवळच बाजूलाच इथे सेवाग्राम आहे. महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. नागपूरपासून आम्ही केवळ 80 किलोमीटर अंतरावर आहोत. या सगळ्या वातावरणात आता आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचे पडघम सुरू झालेत. अशावेळी म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीच्या ज्या कोणी कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात सत्ता पक्षाला थांबवण्यासाठी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. पण नेमकं जातीय गणित काय आहेत इथे इथे कशा प्रकारची हवा चालते, राजकारणाची दिशा कोणती आहे, याचा आपण इथे उहापोह करणार आहोत. मी प्रथम प्रश्न विचारतो इथे. मनीषाताई नमस्ते. मला तुम्ही सांगा की इथे महाराष्ट्रामध्ये जी आता हवा चालली त्याचा एकूणच परिणाम वर्ध्यामध्ये तुमच्या इथे मतदारसंघामध्ये कसा येतोय? महाराष्ट्रात सध्या अँटी BJPच वातावरण आहे, जे आपण लोकसभेत पण पाहिलेलं आहे आणि त्याचंच रिप्लिका किंवा तेच आता विधानसभेसाठीही वातावरण आहे. असं काही बदललेलं नाही आहे 4 महिन्यात. त्याच्यामुळे भाजपच्या विरोधात जे वातावरण लोकसभेला होतं तसंच आता विधानसभेलाही आहे. पण ताई आता इथे प्रश्न कोणते आहेत? म्हणजे वर्ध्यामध्ये आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की जाती आधारित प्रश्न आहेत की राम मंदिर प्रश्न इथे चालू शकतो? काय नेमकं काय आहे इथे? नाही, वर्धेचे प्रश्न हे तर शेतकऱ्यांचे आहे, बेरोजगारीचा आहे. हे 2 मोठे प्रश्न वर्धेत आहे. कारण शेतकऱ्यांच्या ना मालाला भाव आहे. शेतकऱ्यांचं बियाणं, फर्टिलायझर सगळं या गव्हर्नमेंटनी वाढवलेलं आहे, ज्याच्यावर टॅक्स आणि जे कधीच नव्हतं. म्हणजे आजपर्यंत राजकारणात किंवा आजपर्यंतच्या गव्हर्नमेंटनी ज्या आपल्याला म्हणतात ना, प्राथमिक ज्या आपल्याला गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यात फर्टिलायझर आणि हे सगळं येत होतं. आज त्याच्यावरही तुम्ही टाच आणलेली आहे. त्याच्यामुळे मुख्य प्रश्न हा शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारीचा जो सगळ्या भारताला भेडसावून राहिला, तोच बेसिक प्रश्न वर्धेसाठी पण आहे. पाण्याच्या व्यवस्था आहेत. फक्त या वर्धेचा विकास जर आमच्या इथले विद्यमान आमदार किंवा हे म्हणत असतील की आम्ही रस्ते आणि हे करून, तर रस्ता करणे आणि सुशोभीकरण करणे म्हणजे वर्धेचा विकास होत नाही असं आम्हाला वाटतं. मेन प्रश्नच हा शेतकऱ्यांचा, महिला सुरक्षितेचा आणि बेरोजगारीचा आहे. पण मला सांगा की जातीची जी समीकरणं आहेत इथे या प्रबळ ज्या जाती आहेत इथे कुणबी असतील, तेली असतील किंवा इतर काही वंचित समाज असतील त्यांच्या मार्फत हे सत्ता परिवर्तनाची दिशा कुठे चालली आहे? नाही, मला असं वाटत नाही. इथे वर्धा सेलू मतदारसंघात जसं तुम्ही म्हणताय तो सरळ एक प्रश्न आहे की जाती, 2 प्रॉमिनंट जाती आहेत, तेली आणि कुणबी. पण मला असं वाटत नाही तेली आणि कुणबी याचा या विधानसभेच्या इलेक्शनवर काही परिणाम होईल. कारण महाविकास आघाडी आता जाती, धर्म, देश म्हणजे मी देशाच्या विरोधात बोलत नाही आहे. देशभक्ती ही आहेच. पण ज्याला आपण खोटी देशभक्ती म्हणतो किंवा ज्याला आपण खोटा धर्मवाद म्हणतो, याच्या पार गेलेली आहे. लोकांना माहिती आहे की आता आपल्याला बेसिक आपल्या नीडसाठी आणि प्रश्नासाठी लढायचं. त्याच्यामुळे जातीवाद इथे कुठे येणार नाही. पण राम मंदिराचं पण त्याचाही इथे काही इथे राम मंदिराचा फॅक्टर वर्धा जिल्ह्यातच काय महाराष्ट्रातच राम मंदिराचा फॅक्टर इतका चाललेला नाही. मला फक्त एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, म्हणजे तसं प्रश्न विचारायला तुम्ही आले पण प्रतिप्रश्न मी विचारते. राम मंदिराचा जर एवढा असता तर अयोध्येत भाजप हारली नसती. जर अयोध्येतच राम मंदिराचा इफेक्ट नाही तर तितक्या फार वर्धा असलेल्या ठिकाणी कसा येईल असं मला प्रश्न. मला आता सांगा इथे म्हणजे ह्या आम्ही भागात आहोत. मगाशी मी म्हणालो की इथूनच जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि सेवाग्राम आश्रम पण आहे. तर आपण बघितलं की गांधींचा जो प्रभाव आहे तो राजकारणातून ओसरताना दिसतोय. पण गांधींचं व्यक्तिकेंद्रित महत्ता मात्र वाढवली जाते. पण गांधी विचार महत्वाचा की गांधींचं व्यक्तिकेंद्रित महत्त्व महत्वाचं? म्हणजे गांधींनी स्वतः काय सांगितलं होतं त्यांच्या विचारधारामध्ये आणि प्रत्यक्षात गांधी फक्त नोटेवर आहे का आणि वोटवर नाही का? गांधी विचारधारा अजूनही आमच्या इथून संपलेली नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं. RSSचं हेडक्वार्टर जरी असतं आपल्या इथून 80 किलोमीटरवर, तरी अजूनही वर्धा जिल्ह्यावर RSSचा कुठलाही प्रभाव नाही आहे आणि पुढच्याही भविष्यात तो राहणार नाही. कारण वर्धेच्या लोकांनी गांधी विचार हा मनात ठासवलेला आहे. तो पहिल्या पिढीला होता, आमच्या पिढीला आहे, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देतोय आणि हा देत राहणार. त्याच्यामुळे RSSचा प्रभाव हा आमच्या
वर्धा जिल्ह्यावर तरी नाही, तो तसा तर महाराष्ट्रावरच नाही आहे. पण वर्धा जिल्ह्यात तर बिलकुल नाही आहे. ज्या पावनभूमीत आम्ही राहतो तिथे RSSचा विचार आम्ही घुसूच देणार नाही आहे. अविनाशजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारता इथलं स्थानिक जे राजकारण आहे, त्याच्यामध्ये आता अनेक अजून काही याद्या पुढे यायच्या आहेत. पण अशा वेळी साधारणतः राजकारणाची दिशा ज्या प्रकारे चालली आहे इथे, लोकसभेला सत्ता परिवर्तन दिसलं. अ, जो वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे, हां, त्याच्यामध्ये 6 विधानसभाचे मतदारसंघ येतात आणि त्याच्यातले अमरावतीतले 2 विधानसभा मतदारसंघ आहे. पण वर्धा जिल्ह्यातले जे 4 मतदारसंघ आहेत, इथलं साधारणतः काय गणित आहे आणि कशाप्रकारे राजकारणाची दिशा जाईल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही स्थानिक कार्यकर्ते आहात, सक्रिय आहात, तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जरा थोडं विस्तारपूर्वक आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. गेल्या 2-3 वर्षामध्ये जे BJPने राजकारण केलं आहे महाराष्ट्रामध्ये, ते लोकांना मुळीच आवडलेलं नाही आहे. आणि त्याचा विरोध म्हणून लोकांनी ते लोकसभेमध्ये दाखवलं आहे की BJPला त्यांना सगळ्यांनी बाहेर काढलेलं आहे. तीच परिस्थिती त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये येत्या विधानसभामध्ये दिसेल. विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल. BJPचे आमदार तेव्हाच बनले असते जर यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये यांनी नुसतं तोडाफोडीचं राजकारण केलं आहे, पैशाचं राजकारण केलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते लोकांना मुळीच आवडलेलं नाही आहे. आज हे RSS बेस्ड BJP म्हणतो आपण, पण RSSचे विचार यांच्या BJPमध्ये कुठेही राहिलेले नाही आहे. ते सगळे संपलेले आहे आणि BJP हे फक्त सत्तेच्या मागे आहे. काही करून फक्त त्यांना सत्ता पाहिजे आहे. वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे, वाटेल ते करायला तयार आहे, त्याग करायला तयार आहे. म्हणजे CM पद नाही भेटलं तरी चालेल, पण आपल्याला आपलं सरकार बनवायचं आहे या बुद्धीने ते काम करत आहे आणि ते लोकांना मुळीच आवडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून येईल आणि BJPचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. पण वर्धा जिल्ह्याचं आपण म्हटलं तर की मला वाटतं देवळी, पुलगाव सोडलं तर बाकीच्या ठिकाणी मोठा प्रभाव BJPचा दिसतो. तर BJPची यंत्रणा मोठी आहे, प्रचार यंत्रणा मोठी आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे आणि त्यांच्याकडे सत्ता पक्ष आहे आता. तर अशा वेळी तुमचं मायक्रो मॅनेजमेंट कसं राहणार आहे? तुम्हाला वाटतं की तुम्ही हे BJPचा हा जो विजय रथ आहे तो थांबवू शकाल? BJPचा विजयरथ हा जनताच थांबवणार आहे. जनतेला हे पटलेलं नाही आहे. जनता तयार नाही आहे BJPला पुन्हा निवडून द्यायला. त्याच्यामुळे याचं मायक्रो मॅनेजमेंट जे असं आहे की लोकांनी स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि ते लोकसभेत दाखवलेलं आहे. लोक BJPला समोर येऊ देणार नाही. त्यांनी जे काही सत्ताकारण केलं आहे, राजकारण केलेलं आहे, पैशाचं हे केलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये, ते सगळं संपुष्टात येईल आणि जनता स्वतः हे थांबवेल आणि BJPला घरी पाठवेल इतकं निश्चित आहे. अविनाशजी, पण मग थोडंसं आणखी विस्ताराने मी तुम्हाला सांगतो की ही जी यावेळची जी लढाई आहे ती परसेप्शन मॅनेजमेंट आणि इलेक्टोरल पॉलिटिक्सची आहे. त्यातलं इलेक्टोरल मेकॅनिझम आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की जे परसेप्शन आहे ते आता अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा BJPच्या विरोधातलं असेल, पण बाकीच्या राज्यामध्ये जे दिसून आलं की जे वोट शेअरिंग होतं किंवा वोट डिव्हिजन होतं, त्या वोट डिव्हिजनमध्ये बऱ्याचदा प्रतिपक्ष किंवा विरोधी पक्ष हा कमी पडतो आणि इथे तर दिसतं की अनेक अपक्ष उभे राहतात, अनेक वंचित किंवा अशा ज्या आघाड्या आहेत इतर, त्या आघाड्या तुमचा जो विरोधी पक्षांचे महत्त्वाचा जो टक्का आहे तो घातात आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कॅन्डिडेटला त्याचा फायदा होताना दिसतोय. तर अशावेळी जे वोट शेअरिंग आहे त्याच्यामध्ये नियोजन करण्यासाठी तुम्ही काय करताय? येत्या विधानसभेमध्ये असं होईल काय असं वाटत नाही. बाकी राज्यांमधली परिस्थिती आणि महाराष्ट्रीय परिस्थिती हे वेगळी आहे. आपण त्याच्यासोबत तुलना करू शकत नाही आणि जेव्हा हे मागे घ्यायचं वेळ येईल, फॉर्म मागे घ्यायचे, त्याच्यामध्ये जे काही असे उमेदवार उभे असतील ते सगळे आपले फॉर्म मागे घेतील आणि एकजुटीने सगळे महाविकास आघाडीला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि मदतसुद्धा करतील. कारण की आज महाराष्ट्रामध्ये सर्व जनता म्हणा किंवा इतर मित्रपक्ष म्हणा किंवा इतर पक्षांनी एकच निर्णय घेतला आहे की आम्हाला आता BJP नाही पाहिजे आहे. त्याच्यामुळे मायक्रो मॅनेजमेंट जे आहे ते निश्चित याच्यामध्ये काम करेल आणि पब्लिक BJPला समोर येऊ देणार नाही. इतर राज्याचं याची तुलना होऊ शकत नाही. दोन्हीकडे परिस्थिती फार भिन्न आहे. मी मागे आत्तासुद्धा तुम्हाला सांगितलं की BJPने गेल्या 2 वर्षामध्ये जे राजकारण केलं हे लोकांना मुळीच पटलेलं नाही आहे. त्याचा विरोध म्हणून लोक BJPला इथून हाकलून लावतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% स्थापन होईल. सर, तुमचा हा आशावाद अतिशय चांगला आहे. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. पण मला पुढे असं वाटतं की त्याच्यानंतर समजा आत्ताचे जे विरोधी पक्ष आहेत, महाविकास आघाडी आहे, त्यांना जर बहुमत मिळालं
आणि मनीषाताई, मी तुम्हाला विचारायचं मला की बहुमत जर प्राप्त झालं तर त्याच्यानंतर पुन्हा 3 पक्षांमध्ये आघाडीमधली बिघाडी होऊ शकते का? आणि तेव्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे भांडणाचं किंवा वादाचं मुख्य कारण होऊ शकतं का? आणि एक प्रश्न त्याच्यात मला विचारायचा आहे, अशा वेळी जर तुम्ही एक महिला म्हणून विचारतोय की मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून जर नाव पुढे आलं तर त्याला काँग्रेस पाठिंबा देईल का? काँग्रेस हा नेहमीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की जर सुप्रियाताईंचं नाव पुढे आलं तर काँग्रेस त्याला विरोध करेल. आणि ह्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांच्या ठरवण्याच्या गोष्टी आहेत. जेव्हा आघाडी झाली तर मला असं वाटतं याच्यावर विचार-विमर्श करूनच ती आघाडी झाली असेल. आणि पुढेही हा प्रश्न आला तर आमचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी, आम्ही पवारसाहेबांनाही आमचे नेते मानतो, कारण आघाडी असल्यामुळे तिन्ही नेते आमचे आहेत. ते पवारसाहेब असो, माननीय राहुल गांधी असो की उद्धव साहेब असो, हे तिघं मिळून तो प्रश्न अतिशय चांगल्या रीतीने सोडवतील. माझ्या दृष्टीने हा प्रश्नच येणार नाही. जोही कोणी मुख्यमंत्री असेल तो आमचाच राहील, तो महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री राहील. त्याच्यामुळे हा प्रश्न आता सध्या नाही. आता आम्हाला फक्त महाविकास आघाडीच्या जागा जिंकायच्या, एवढंच आमच्यापुढे आव्हान आहे. झिरो माईल शोमध्ये आता आम्ही या वर्ध्यामध्ये आलो आहे आणि वर्ध्यातून पुढे आपण आता आणखी काही लोकांशी बोलायला पुढे चाललो आहोत. पण ह्या सगळ्या निवडणुकांचे पडघम सुरू झालेले आहेत. अजूनही काही याद्या पुढे यायच्या आहेत, काही नावं आपल्याला फायनल करायची आहेत. जे लोकमानस आहे ते आपण समजून घेतो आहोत आणि त्यासाठी मनीषाताई बेघे तुमचे आम्ही मनापूर्वक आभार मानतो आणि अविनाश दादा सातवजी तुमचे आम्ही मनापूर्वक धन्यवाद मानतो. थँक्यू. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये आपण आता इथे आलो आहोत वर्ध्यातल्या एका बाजारामध्ये. मला सांगा, तुम्ही आता सरकारचं लाडली बहीण तुम्हाला जे आहे, मला काहीच नाही येत लाडली बहीण. काहीच येत नाही, तुम्हाला मिळालं का? घेतलंच नाही मी काही. घेतलं का? नाही घेतलं तुम्ही? गेलाच नाही. का? पण का नाही घेतलं? येत नाही म्हणे ना. नाही. भेटत नाही म्हणे. भेटत नाही. तुम्हाला लाडकी बहीणचं तुम्हाला मिळालं का? तुम्ही प्रयत्न केले का? फॉर्म भरला होता ऑनलाईन? पैसे मिळाले का? का नाही मिळाले? माहित नाही. तुम्ही प्रयत्न पण नाही केले, विचारलंय? विचारलं मग पण आलेच नाही, का करायचं? तुमचं नाव काय? आमचं नाव चंद्रकला अर्धापुरे. अरे वा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? काहीच नाही. पगारी नाही भेटला 4-5 महिने. काहीच नाही मिळाला. काहीच नाही. लाडकी बहिणी नाही भेटली. कोणती लाडकी बहीण? फॉर्म भरला का? फॉर्म ही नहीं भरेंगे तो कहाँ से मिलेगा? भरले फार. फॉर्म भरला, आलेच नाही. आलेच नाही. मग तुम्ही नाराज आहेत का? मग काय करायचं? नाराज नाही राहायचं. माझं नाव अन्नपूर्णा गणेश कांबळे आहे. मी गोंड प्लॉटमध्ये राहते, हा. शिवाजी चौकमध्ये. मग तुम्ही पैसे तुमचे आलेच नाही म्हणून नाही 4 महिने झाले हे पायाच्यान चाललं नाही. हे कागदपत्र सुद्धा देऊन नाही आले. लाडकी बहिणीचं करू नका म्हणे, तुम्हाला भेटत नाही म्हणे. निराधारचा आहे तर माझा माणूस मरण पावलाय. मी घरीच राहतो, कधी धंदा राहते कधी नाही राहत. पण निराधारचं तरी तुम्हाला मिळालं का? नाही, पहिले मिळे पण आता बंद झाले 4-5 महिन्यापासून. पण निराधार पण बंद झाला आणि लाडकी बहीण पण नाही मिळाली. नाही, कुठलंच नाही मिळालं. नाही, काहीच नाही मिळालं. तर ही अवस्था आहे. इथल्या बाजारपेठेत बऱ्याच लोकांना ऑनलाईन अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत आणि जी निराधारमध्ये जे काही पैसे मिळायचे होते ते पण बंद आहे जिल्हा परिषदेकडून. त्यामुळे ही आत्ताची अवस्था आहे या योजनेची. आपणच आपला विचार नक्की करा.